करत नाही सख्खे शेजारी पक्के वैरी अशी म्हण का पडली असावी हे पाहायचं असेल तर सांगली जिल्ह्यातल्या मिरज शहरात ब्राह्मणपुरी परिसरात राहणाऱ्या नारायण सावंत यांच्या घरी जायला हवं। पण त्यांच्या घरी तुम्ही जाणार तरी कसे? कारण त्यांच्या घरी जाणारी वाटच शेजारी राहणाऱ्या जाधव कुटुंबियांनी बंद करून टाकली, बेकायदेशीरपणे दगड आणि फाटक टाकून। झी मीडियाची टीम जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा जाधव कुटुंबियांच्या आरेरावीचा सामना आम्हालाही करावा लागला। बेकायदेशीर अतिक्रमण करणारे किसन जाधव यांचे जावई गंगाराम चौगुले यांनी शूटिंगला मज्जाव केला। वहिवाट आमचे आहे, कागदपत्र आमच्याकडे आहे, तिकीट काढणार काय तुम्हाला काय कळलं नाही टेंडर रस्ता आहे, वहिवाट दाखवतो, वहिवाट आहे। हळू बोला, हळू बोलतो तुम्हाला, हळू तुम्ही आम्ही सांगता ऐकता तुमची प्रतिक्रिया काय ती तुमचं काय म्हणणं दे की म्हणजे येतो की गेले तिथं बेकायदेशीर महापालिकेने आम्हाला कोणा प्रस्ताव दिला नाही, आम्हाला 1 मिनिट काय दिलं नाही आम्हाला, सहाय्यक आयुक्त नवरा मेला तर नवरी आली आणि वशिले तट्टू भरलेले महापालिकेमध्ये। आमच्या टीमने इतरांच्या घरांच्या छतावर चढून कसं बस सावंत कुटुंबियांचं घर गाठलं। गेल्या 10 दिवसांपासून वयोवृद्ध नारायण सावंत आणि त्यांचं अख्खं कुटुंब घरात अडकून पडलंय। आता तर घरातलं धान्यही संपणार असल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे। 29 तारखेपासून हा रस्ता बंद केलेला आहे। आजचा 10वा दिवस आहे हा। पोरं शाळेत जायची तटलेली आहेत, मुलांचं शाळा बुडत आहे, दूध नाही, चहा पाणी नाही आम्हाला, तर रेशन 2 दिवस शिल्लक राहिलेलं आहे। तेव्हा आता मी काय करायचं ह्यापुढे? तेव्हा ह्यातनं मार्ग निघावा अशी आमची अपेक्षा आहे। झी मीडियाची टीम सावंत कुटुंबियांशी संवाद साधत असताना जाधव कुटुंबीय पुन्हा एकदा आरेरावी करायला आले। बरोबर, तुमचं काय म्हणणं काय आहे? मग तुझी स्टेटमेंट काय तुमची इच्छा असेल तर काढू शकता, आम्ही काय सांगणार तुम्हाला? तुम्ही काय तुमच्या जागेत तुमच्या जागेत काय करायचं आम्ही काय सांगणार? तुम्हाला वाटत असेल काढा। 10 दिवसांपासून स्वतःच्याच घरात अडकून पडलेल्या सावंत कुटुंबियांनी या प्रकाराबाबत महापालिका आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली। मात्र पालिका आणि पोलीस एकमेकांवर जबाबदारी ढकलून वेळ काढूपणा करत आहेत। तहसीलदारांनी पालिका उपायुक्तांना अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिलेत, मात्र पोलीस बंदोबस्ताची ते वाट बघतायत। तर लेखी आदेश मिळालेले नाहीत असं सांगून पोलीस चालढकल करतायत। सदर पत्रास तात्काळ प्रतिसाद म्हणून मिरज शहरचे पोलीस निरीक्षक यांनी लेखी स्वरूपात समक्ष पोलीस कर्मचारी पाठवून उपायुक्त महानगरपालिका मिरज यांना आपल्याला आवश्यकता असल्यास कायदेशीर कार्यवाहीसाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त कुठल्याही वेळी पुरवण्यात येईल असं कळवण्यात आलेलं आहे। गृहमंत्री RR पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातली ही परिस्थिती। महाराष्ट्र तंटामुक्त करण्याचे ढोल वाजवणाऱ्या RR पाटलांच्या जिल्ह्यातच तंटामुक्तीचे कसे वाभाडे निघतायत याचं हे एक ताजं उदाहरण। निदान या प्रकरणात तरी लक्ष घालून RR पाटील हा तंटा मिटवणार का? रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे सांगलीचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांच्याकडून। रवींद्र, एकूणच हा काय प्रकार आहे आणि गेले 10 दिवस सख्ख्या शेजाऱ्यांनीच खरं तर ह्यांना कोंडून ठेवलेलं आहे। पालिका प्रशासनानं मात्र एकूणच बघितलं गेलं तर ढिम्म बसून राहिलेलं आहे पालिका प्रशासन। काय अधिक माहिती आणि सध्या काय परिस्थिती आहे या कुटुंबाची? मधुरा, फार धक्कादायक आणि दुर्दैवी अशी घटना आहे। गेले 10 दिवस हे कुटुंब आत अडकून पडलेलं आहे। लहान मुलं आहेत, वृद्ध माणसं आहेत, त्यांना सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे। मात्र महापालिका प्रशासन असेल किंवा पोलीस असतील हे एकमेकावर ढकलण्याचं काम करतात। पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त संरक्षण देऊ शकतो, अतिक्रमण हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढायचं आणि महापालिकेचे अधिकारी हे संरक्षणाची वाट बघतात। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जो पत्रकारांची जो वाद घालत होता आणि जो अधिकाऱ्यांची सुद्धा वाद घालतो हा चौगुले म्हणून आहे, हा 0 पोलीस म्हणून ओळखला जातो। पोलिसांचे जे गैरकारभार असतात त्याला काम करण्याचं काम हा चौगुलेने केलेले आहेत। दरम्यान काही वेळापूर्वीच हे अतिक्रमण काढायला तिथले अधिकारी आलेले आहेत आणि अतिक्रमण काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। अतिक्रमण काढताना सुद्धा त्या पोलिसांना त्या अधिकाऱ्यांना सुद्धा हा चौगुले आरेरावीची भाषा करतोय। म्हणजे एवढी दादागिरी असून कायद्यावर सर्व कायदे
कायदे नियम धाब्यावर बसून हा तिथला शेजारी दखलगिरी करतोय, तरी सुद्धा पोलिसांनी याच्यावर सुद्धा अजून कारवाई केली नाही. मात्र झीचा कॅमेरा बघता जाता अतिक्रमण काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. धन्यवाद रवींद्र, या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय की आता अतिक्रमण हटवलं जात आहे, मात्र हा जो सख्खा शेजारी आहे तोच पक्का वैरी झाल्याचं इथे ह्या एकूणच घटनेवरनं स्पष्ट झालेलं आहे. मात्र पालिका प्रशासनानं 10 दिवसानंतर ह्यावरती कारवाई केलेली आहे. आपण पाहतोय झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.